वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आज आम्ही पोहोचलोय आमच्या दोघांच्या फेवरेट प्लेसवर आणि आज आहे आमचा स्पेशल डे। आमची लव्ह ॲनिव्हर्सरी आहे आज आणि आम्ही आता आलो वर्सोली बीचवर। तर वर्सोली बीच आम्हा दोघांना खूप आवडतो कारण इथे आमच्या खूप मेमरीज आहेत आणि इथूनच आमची लव्ह स्टोरी सुरुवात झालेली। तर त्याच्यामुळे आम्हाला हा बीच खूप आवडतोय। तर म्हटलं आज आम्हाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, तर आपण दुसरं कुठे न जाता इथेच जाऊयात म्हणून आम्ही इथेच आलो। 10 वर्षाच्या मेमरी आज आम्ही जागा केली आहेत आणि आलोय असं वाटलं ओटी असेल, बट भरती आहे, खूप भरती आहे। खूप भरती आहे त्याच्यामुळे खाली काही जाता येणार नाही। बट 10 वर्ष झाले आम्हाला, 5 वर्ष लग्नाचे आणि 5 वर्ष आमची लवशिक होती आणि 5 वर्ष आमची अशीच गेली। थोडीशी सुखदुःख पण आली, भांडणं पण झाली, पण भांडणांशिवाय काय मजा नाही, त्याशिवाय प्रेम काय वाढत नाही। बट खूप या 10 वर्षात खूप मजा केली। त्याने मला म्हणजे सांभाळून घेतलं, माझ्यावर खूप प्रेम केलं, ते घ्यायला तर पाहिजे आणि असंच त्याने प्रेम पुढेही करत राहावं माझ्यासोबत। आणि काही स्पेशल असं 10 वर्ष झाले तर गिफ्ट पण खूप मोठं मिळाले मला। तर ते गिफ्ट मला 8 दिवसापूर्वीच मिळाले आणि दिले। iPhone 13 दिला मला, फ्री गिफ्ट दिलं। खूप खुश आहे, एवढं मोठं गिफ्ट दिलं मला त्याने। थँक्यू सो मच। यापुढे पण देणार नक्की, यापुढे पण असेच मोठे मोठे गिफ्ट देत राहा। आणि काय नाही, आता मजा करतो इथे। जर ओटी असती तर खूप काही दाखवता समुद्रामध्ये फिरता पण आला असतं, पण आता भरतीच एवढी आहे, असा उधाण आलेला आहे, पावसाळा आहे म्हणून एवढा उधाण आलेला आहे। आणि मला वाटतं 10 वर्षापूर्वी पण असंच वेदर होतं, पण अशा लाटा वगैरे नव्हत्या। आम्ही मस्त दगडांवर बसलेलो आणि मस्त मजा आली त्या दिवसाला। आणि आज पण आम्ही त्याच टायमावर आलोय आणि क्लायमेट तर एकदम भारी आहे, छान त्याबद्दल काय वादच नाही। आणि संध्याकाळी सनसेट तर नाही होत आहे, पावसाचं वातावरण आहे। आणि आता वाजले संध्याकाळचे 7, एवढं मस्त वाटतंय। छान क्लायमेट आहे। गाडी गेली तर गाडीवरून आठवलं मला, फर्स्ट टाइम मला निकेशने बाईक शिकवलेली। इथे पल्सर शिकवली होती ना बीच मध्ये। दुसऱ्या राऊंड मध्ये मी एकटी शिकली आणि मग नंतर आम्ही असे कुठे फिरायला गेलो की मग मीच ड्राईव्ह करायची आणि मी मागे बसायचो आणि हे ड्राईव्ह करायची। पण ड्राईव्ह करता वेळेस मी हिच्या हातावर किती वेळा तरी असं मारायचं, क्लच सोड, ब्रेक दाब, हे ते असं नवीन बोलल्यानंतर शिकलेली आणि मजा वाटायची। आय मिस दिस डेज, म्हणजे ते दिवस आठवले की असं काही वेगळं वाटतं, मस्त। म्हणजे लग्नाआधी मजा केलेली, पण लग्नानंतर तर अजून आम्ही मजा करतोय, है ना। ठीक आहे। तर वटपौर्णिमेच्या ब्लॉगला तुम्ही सर्वांनी खूप सारं प्रेम दिलं आम्हाला आणि असेच इथून पुढे सगळे येणारे ब्लॉग आहेत आमचे, त्याला सुद्धा असेच प्रेम द्या। आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। तर आता बघूयात, आम्ही पुढे बघत राहू मग। तर वर्सोली बीचवर आम्ही टाइम स्पेंड केला आणि खूप दिवसानंतर असं बीचवर बसून आम्ही दोघांनी टाइम स्पेंड केला आहे। आणि काही 10 वर्षापूर्वीचा दिवस आठवले, खूप मजा वाटली ते दिवस आठवून, त्या गप्पा गोष्टी सगळं मजा केली। आणि मग आता रात्र झाली, भूक पण लागली आम्हाला, तर आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो। तिची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपण वास्को द गोवा ह्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया। नवीनच ओपन झालं, नवीन म्हणजे खूप दिवस झाले, बट आमचं यायचं काही प्लॅन नव्हतं झालं इथे। तर आता आम्ही वर्सोली बीचवरच आलो, तर म्हटलं इथेच डिनर करूयात आपण। तर आता आम्ही आलो तिथे वास्को द गोवाला, तर ऑर्डर केली आम्ही। तर फूड कसं लागते ते सांगतो आम्ही तुम्हाला।
झाला आमचा डिनर. तर टेस्टी होतं जेवण. तुम्ही आले तर नक्की ते ट्राय करा. द वास्को द गोवा वर्सोली बीचच्या इथेच आहे. स्टार्टरमध्ये काय ते चिकन कॅफ्रल होतं. आम्हा दोघांना खूप आवडलं. टेस्टी होतं. तुम्ही येऊन ट्राय करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये आमचं एवढंच छोटंसं सेलिब्रेशन. केक वगैरे का आम्ही कट नाही केलं. सेलिब्रेशन नाही, फक्त जस्ट केला दोघांनी. बस यायचं म्हणून इकडे आलो होतो. 10 वर्ष झाले कंप्लीट म्हणून, आणि जस्ट डिनर केला. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.